तर जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा पेपर असणार आहे आपला भूगोलचा. तुम्ही पाहू शकता सामाजिक शास्त्र 73 भूगोल पेपर 2. मित्रांनो पेपर 2 असणार आहे, म्हणजे पेपर 1 कम्प्लीट होऊन का मित्रांनो. इतिहासचा पेपर 1 असणार आहे आणि हा पेपर 2 असणार आहे 2024चा. 2025चा नाही मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन असणार आहे हा 2024चा. 26/3/2024 तारीख पाहू शकता मित्रांनो. मराठी म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाचा पेपर असणार आहे. पहिल्यांदाच क्लिअर करतो मित्रांनो, त्यामुळे पूर्ण बघा व्हिडिओ. जर तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा मित्रांनो 2024चा शेवटचा पेपर आहे. यापूर्वीचे सर्व पेपर आपण अपलोड केलेले आहेत, पाहिजे तर बघून घ्या मित्रांनो. 2025चे पेपर देखील अपलोड केलेले आहेत, बघून घ्या सर्व पेपर. त्यानंतर मित्रांनो सूचना दिलेली आहे, सूचना काय वाचायची गरज नाही, पुढे बघूया आपण. यामध्ये अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा म्हटलेलं आहे मित्रांनो. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक करून घ्या. पण आधी व्हिडिओ बघा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. भंडार आपल्या चॅनलवर आहे मित्रांनो प्रश्नपत्रिकांचा, त्यामुळे सबस्क्राईब करा. मग PDF कडे जा मित्रांनो. तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज दुसरा MCQ, त्यानंतर तिसरा MCQ आणि चौथा MCQ मित्रांनो बघून घ्या. MCQ थोडक्यात मित्रांनो वेगळा घटक ओळखा म्हटलेले आहे. वेगळा घटक ओळखा कोणता तो 2-3 मित्रांनो. वेगळे घटक कोणते आहे ते ओळखायचे तुम्हाला मित्रांनो. ऑप्शन दिलेले आहे, सोपं केलेलं आहे तुमच्यासाठी खूप. त्यानंतर थोडक्यात टिपा लिहिला. मुद्दा म्हटलेलं कोणते आहेत 2 लिहायचे आहेत 4 मार्कासाठी. 3 लिहिले तरी काही हरकत नाही मित्रांनो, मार्क तेवढंच पडणार आहे. त्यानंतर प्रश्न 4मध्ये दिलेला आहे ब्राझीलच्या नकाशाकडे माहिती भरा म्हटलेलं आहे मित्रांनो. भारताचा द्यायला पाहिजे होता. ब्राझीलमध्ये कोणते चार माहिती भरा म्हटलेले आहे मित्रांनो. त्यानंतर खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा म्हटलेले आहे मित्रांनो. नकाशाचं वाचन करायचं आहे तुम्हाला मित्रांनो. नकाशा वाचन येतच असेल तुम्हाला, नाही येत तर स्किप करून टाका. प्रश्न बघा मग स्किप करा मित्रांनो. शीर्षक काय आहे ते मित्रांनो बघा तुमचं, तुम्ही काय जमते काय. त्यानंतर भौगोलिक कारणे द्या म्हटले कोणते 2-3 मार्कासाठी 1 असणार आहे. 4 पैकी 2 लिहायचे आहेत. ऑरचं लिहून का मित्रांनो, जे करेक्ट ॲक्युरेट येते तेच लिहा. त्यानंतर 6मध्ये दिलेलं आहे सांख्यिक माहितीच्या आधारे 7 स्तंभालेख काढा म्हटलेला आहे मित्रांनो. स्तंभालेख काढा. भारत नागरीकरणाचा कल दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो. त्याला ऑरला काय दिलेलं आहे मित्रांनो पाहून घ्या. स्तंभालेखावरून उत्तरे द्या म्हटलेलं आहे प्रश्नांचे मित्रांनो. 2 प्रश्न विचारले आहेत. तर मित्रांनो आजच्या पेपरमध्ये एवढंच होतं. आजचा व्हिडिओ इथे समाप्त करूया. जर तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर चेक करा मित्रांनो. त्याचप्रमाणे PDF पाहिजे असेल तर डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.